विधिमंडळाच्या लॉबीत पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले। आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण। लोकशाहीच्या मंदिरातला काळा दिवस। आपल्याला मारण्याचा डाव होता, राड्यावर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। हाणामारी करणारे मकोकातले आरोपी, आव्हाडांचा गंभीर आरोप। हाणामारीच्या घटनेनंतर गोपीचंद पडळकरांची दिलगिरी, वरिष्ठांशी बोलून भूमिका घेणार असल्याचं केलं स्पष्ट। विधिमंडळ लॉबीतल्या हाणामारीवर मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। घटना अजिबात शोभणारी नाही, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांचं विधान। हाणामारी करणाऱ्यांना तातडीनं अटक करा, अंबादास दानवेंची मागणी। तर जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, रोहित पवारांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये 20 मिनिट बंद दाराआड चर्चा। फडणवीसांच्या कालच्या जाहीर ऑफर नंतर आजच्या बंद खोलीतल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। आणि ट्रॅपच्या मुद्द्यावरनं नाना पटोले आक्रमक। नाना पटोलेंनी सभागृहात दाखवला पेन ड्राईव्ह। मंत्रालय ठाणे, मुंबई, नाशिक हनी ट्रॅपचं केंद्र, सरकार गंभीर नसल्याची ही टीका। भुमरेंच्या चालकाजवळ 2.5 नव्हे तर 8.5 एकर जमीन। जमिनीची किंमत 500 कोटी। इम्तियाज जलील यांचा मोठा दावा, उच्चस्तरीय चौकशीची मागणी।